लवकरच आई माऊलीचे आगमन होणार आहे, नवरात्र सुरू होणार आहे आणि नवरात्रामध्ये बऱ्याच जणांचे 9 दिवसांचे उपवास असतात. तर या उपवासामुळे बऱ्याचदा अशक्तपणा येण्याची शक्यता असते किंवा मग सकाळी नाश्त्याच्या वेळेस काही न खाल्ल्यामुळे त्रास देखील होऊ शकतो. म्हणूनच आज आपण त्यासाठी उपवासाचे खमंग शेंगदाणा लाडू बनवतोय. हा लाडू तुम्ही सकाळी एक जरी खाल्ला तर तुमचं नाश्ता झाल्यासारखं पोट भरेल, अशक्तपणा वगैरे जाणवणार नाही आणि कुठलाही त्रास होणार नाही. हे लाडू बनवायला अगदी सोपे आहे. 2 साहित्यामध्ये झटपट लाडू बनून तयार होतात. शेंगदाणा लाडू बनवताना आपण आज एक थेंबही तुपाचा वापर न करता हे लाडू बनवलेले आहे. लाडू एकदा बनवले की 1.5-2 महिने छान टिकतात. सकाळी मुलांना शाळेत जाताना एक जरी लाडू खायला दिला तर त्यांच्या आरोग्यासाठीही खूप छान आहे. तर इथे आपण शेंगदाणा लाडू बनवण्यासाठी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहे आणि या बाउलने म्हणाल तर एक बाउल भरून हे शेंगदाणे आहे. आज मी तुम्हाला वजनी आणि भांड्याचं दोन्हीही प्रमाण सांगणार आहे. तर आपण इथे एक बाउल भरून आणि वजनी अर्धा किलो असे शेंगदाणे घेतलेले आहे. यांना मंद आचेवरती सतत मिक्स करत छान असे खरपूस खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. गॅस अगदी मंद ठेवायचा आणि मंद आचेवरती शेंगदाणे भाजायचे, म्हणजे आतपर्यंत छान भाजले जातात. मग लाडू चवीला छान असे खमंग लागतात आणि बरेच दिवस छान टिकतात. तर आता हे शेंगदाणे आपण मंद आचेवरती यांची साल छान अशी तडकेपर्यंत भाजून घेऊया. या पद्धतीने सतत मिक्स करत छान असे शेंगदाणे भाजून घेते. तर इथे बघू शकतात एक 7 ते 8 मिनिटं लागले आणि शेंगदाणे छान भाजले गेले. यांची साल मस्त अशी तडतडायला लागलेली आहे. मंद आचेवरती भाजले की मस्त आतपर्यंत भाजले जातात आणि शेंगदाणे खूप जास्त काळपटही करायचे नाही. थोडं जाड तळाचं भांडं घेतलं की व्यवस्थित भाजले जातात. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे भाजलेले शेंगदाणे एका ताटात काढून घेऊया. तर गॅस बंद करून हे शेंगदाणे एका ताटात काढून घेते आणि हे शेंगदाणे आता आपल्याला संपूर्ण गार करून घ्यायचे. पॅन खाली ठेवू शकतात किंवा असेच गार करून घेतले तरीही चालेल. तर इथे शेंगदाणे संपूर्ण गार करून घेतले, व्यवस्थित गार झालेले आहे. मी शेंगदाण्यांची साल न काढताच लाडू बनवणार आहे. तुम्हाला साल काढून घ्यायची असेल तर तुम्ही साल काढून घेतले तरीही चालेल. तर इथे आता आपल्याला हे शेंगदाणे वाटून घ्यायचे आहे. तर एक कोरडं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. एक थेंबही पाण्याचा अंश नको, नाहीतर लाडू खराब होऊ शकतात. इथे मी 2 बॅचेसमध्ये शेंगदाणे वाटून घेणार आहे. तर शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले. हे शेंगदाणे आपल्याला थोडेसे रवाळ जाडसर वाटायचे आहे. शेंगदाणे सुरुवातीलाच बारीक करू नका. ते मी का सांगते, रवाळ का ठेवायचे ते मी तुम्हाला पुढे सांगते. पण काळजी घ्यायची की शेंगदाणे जास्त बारीक करायचे नाही, रवाळ वाटून घ्यायचे. तर या पद्धतीने उरलेले शेंगदाणेही मिक्सरला वाटून घेते. तर इथे बघू शकतात संपूर्ण शेंगदाणे वाटून घेतले. टेक्स्चर तुम्ही बघू शकतात मी रवाळ ठेवलेला आहे, अजिबात बारीक केलं नाही. तुम्ही जर सुरुवातीलाच बारीक केले तर मग तुमचे लाडू खाताना टाळ्याला चिकटू शकतात. तर अर्धा किलो शेंगदाणे इथे संपूर्ण वाटून घेतले. आता यामध्ये आपल्याला अर्धा किलो शेंगदाण्यासाठी अर्धाच किलो बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे आणि या बाउलने एक बाउल भरून शेंगदाणे होते तर आपण एक बाउल भरूनच चिरलेला गूळ घेतला आहे. म्हणजेच गूळ आणि शेंगदाण्याचं प्रमाण आपल्याला समप्रमाण घ्यायचं आहे. म्हणजे लाडू जास्त गोडही होत नाही आणि खूप फिक्केही होत नाही. अगदी चविष्ट लाडू तयार होतात समप्रमाणात गूळ आणि शेंगदाणे घेतल्यानंतर. आणि गूळ बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे पटकन व्यवस्थित मिक्स होतो. आता हे गूळ शेंगदाणे आपण चांगले असे हाताने चुरून एक 3-4 मिनटं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर इथे बघू शकतात गूळ शेंगदाणे छान एकजीव करून घेतले, पण यांना अजून बाइंडिंग आलेलं नाही. यांचे लाडू वळले जाणार नाही आणि आपल्याला एक थेंबही तुपाचा वापरायचा नाही आहे. म्हणून आता काय करायचं, हे थोडं थोडं मिश्रण परत मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि गूळ शेंगदाणे छान असे एकजीव होईल, छान बाइंडिंग येईल तोपर्यंत मिक्सरला फिरवून घ्यायचं. पल्स मोडवर एक 4-5 वेळा फिरवलं की छान असे मिक्स होतात. म्हणून सांगितलं होतं की सुरुवातीला शेंगदाणे खूप बारीक वाटू नका, थोडे रवाळ ठेवा, म्हणजे आता वाटल्यानंतर हे गुळाबरोबर व्यवस्थित मिक्स होणार. उरलेले जे जाडसर शेंगदाणे आहे ते व्यवस्थित वाटले जाणार आणि एकसंध मिश्रण तयार होणार. जर सुरुवातीलाच तुम्ही अति बारीक केलं असतं आणि परत आता गुळासोबत वाटलं असतं तर लाडू खूप चिकचिक होतात, खाताना टाळ्याला चिकटतात. म्हणून सांगितलं होतं की जाडसर ठेवायचे. आणि बघा आता छान असं गुळासोबत वाटून घेतलं आणि एकसारखं हे मिश्रण तयार झालेलं आहे. मिश्रणाला मस्त बाइंडिंग आलेली आहे. तर ही टिप लक्षात ठेवा, लाडू खाताना टाळ्याला चिकटू नये, चिकट होऊ नये म्हणून ही खास टिप आहे की सुरुवातीला रवाळ जाडसर वाटायचं, नंतर गुळासोबत व्यवस्थित वाटायचं, म्हणजे छान असं टेक्स्चर येतं.
संपूर्ण गूळ शेंगदाण्याचं मिश्रण वाटून घेतलं. लाडूसाठी मिश्रण तयार आहे. मस्त बाइंडिंग आलं आहे, तुम्ही बघू शकतात. लाडू मस्त वळला जातो आहे. आता आपण लाडू वळून घेऊया. तर तुम्ही डायरेक्ट मिश्रण हातामध्ये घेऊनही लाडू वळू शकतात किंवा मग एखादा असा कप किंवा चमचाने साहित्य मोजून हातात घेऊ शकतात. म्हणजे सगळे लाडू एकसारख्या आकाराचे होतात, लहान मोठे होत नाही. मी या छोट्या कपने 1.5 कप भरून सारण घेते आणि छान लाडू वळून घेते. हलक्या हाताने दाब देऊन लाडू वळला की पटकन वळला जातो. अजिबात लाडू वळताना त्रास होत नाही, हा फुटत नाही, व्यवस्थित बाइंडिंग येतं, एकसंध लाडू बांधला जातो. तर याच पद्धतीने आता आपण सगळे लाडू बांधून घेऊया. तर बघू शकतात, एक थेंबरही तूप आपण वापरलेलं नाही आहे, तरीही आपले लाडू मस्त वळले जात आहे. एकसारखे गोल गरगरीत बाइंडिंग असलेले लाडू वळले जात आहे. तर लाडू वळल्यानंतर गार्निशिंगसाठी तुम्ही कोणताही एखादं ड्रायफ्रूटचा काप यावर लावू शकतात किंवा नाही लावलं तरीही चालतं. तर सगळेच लाडू मी या पद्धतीने वळून घेते. अगदी सोप्या पद्धतीने वळले जातात. 2 साहित्यामध्ये लाडू बनवून तयार होतात. लाडू बनवायला अजिबात वेळ लागत नाही. सगळे लाडू वळण्यासाठी फक्त 7 ते 10 मिनिटं लागतात. तर इथे बघू शकतात, सगळेच लाडू वळून झालेले आहे. इतक्या साहित्यामध्ये 20 लाडू तयार झाले. यातील 1-2 लाडू विहान घेऊनही गेलेला आहे. लहान मुलांनाही हे लाडू फार आवडतात. सकाळी शाळेत जाताना त्यांना एक जरी लाडू खायला दिला तर त्यांच्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी हे खूप फायदेशीर आहे. आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवले की 1.5-2 महिने छान टिकतात. अजिबात वास वगैरे येत नाही, खवट होत नाही. तुम्ही या नवरात्रामध्ये हे लाडू नक्की ट्राय करा आणि नक्की खा. तुमच्या आरोग्याला कोणताही त्रास होणार नाही. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इथून पुढे नवरात्राच्या रेसिपी येणार आहे, खूप वेगळ्या आणि खमंग रेसिपी येणार आहे. सोबतच बेल आयकॉन प्रेस करून ऑल प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक एक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. तर परत भेटते अशाच खमंग खुसखुशीत रुचकर रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.